पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नसरापूर गावात अवघ्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. सुट्ट्यांसाठी आजीकडे आलेल्या या बालिकेवर 65 वर्षीय आरोपीनं अत्याचार केल्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. अशातच आरोपीच्या जुन्या कृत्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद असल्याचं समोर आले. 1998 मध्ये विनयभंगाचा गुन्हा तर 2015 मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती. आरोपी मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे नसरापूर गावात संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांनी निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळते. या अमानुष घटनेमुळे केवळ नसरापूरच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय. एका निष्पाप बालिकेचं आयुष्य अशा प्रकारे संपवल्यामुळे समाजमन सुन्न झालं असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच सर्वांची एकमुखी मागणी आहे. या प्रकरणामध्ये बीएनएस कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास जे चालू आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे. सर, लोक आक्रमक झालेले आहेत. त्याची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं. त्या दृष्टीनं काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिककडून येत आहे. काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती. त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते. मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे. पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे. आता तुम्ही आमचं सहकार्य करा. ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करत आहे, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात. आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात. त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे. या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत. ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता. त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते. त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे. त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे.